आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका, अन्यथा जनआंदोलन छेडू, बसवराज पाटील। जनसुराज्य शक्ती पक्षाची तालुकाभर जनजागृती मोहीम, नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा। राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असताना वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर अथवा व्यावसायिक आस्थापनांवर स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नयेत अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे। तसेच स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रम व शंकांचे निरसन करण्यासाठी पक्षाच्या वतीने जत तालुकाभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। बसवराज पाटील म्हणाले की स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत। त्यामुळे शासन आणि वीज वितरण कंपनीने नागरिकांना संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे समाधान करणे आवश्यक आहे। ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही। या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी बैठका घेणे, माहिती पत्रकांचे वाटप करणे तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून स्मार्ट मीटरच्या परिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे। नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि आक्षेप संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी शासनाला इशारा देत सांगितले की जनतेच्या हिताला बाधा पोहोचेल असे कोणतेही निर्णय आम्ही सहन करणार नाही। नागरिकांच्या हक्कावर गदा येत असेल तर जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारेल। स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली असून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी जनजागृती मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।